राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 6 जून रोजी रात्रीच्या वेळी जेव्हा आपली नाकाबंदी चालू होती, या नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना आढळून आला. त्याच्या जवळ गेलं असता त्याच्यातून पाण्याचा आवाज येत होता. त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाहणी केली असता त्याच्यामध्ये आपल्याला मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असता आपल्याला कळाले की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंदी घातलेला मांगूर मासा आहे यांची वाहतूक केली जाते. याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सर कुठं आला होता आणि कुठे घेऊन चालला होता आणि किती क्विंटल माल त्याच्यामध्ये? आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्या जवळपास 4.6 टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत 4,60,000 रुपये आहे. असे मांगूर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे. मांगूर मासा हा खरं पाहायला गेलं तर इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणतो आपण. थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गवतामध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही. त्याप्रमाणे मांगूर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगूर माशाचे प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणत्याही दुसरी माशाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे ह्या माशाची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते. हा जो मांगूर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती. परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदरचा मासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असतो. त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेली आहे आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशाची लागवड करत होते जे त्याचे शेततळ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत आहोत. सध्या आपण दोघांना ताब्यात घेतलेलं आहे आणि जे बाकीचे आरोपी त्यांचे देखील आपण शोध घेण्यासाठी पथके रवाना केलेले आहेत.